विदर्भात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपुरात दमदार पाऊस झाला असून आज आणि उद्या हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील काही तासांत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा या सगळ्या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे। नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने जे आहे कुठेतरी विश्रांती घेतली होती। अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळत होत्या। आज नागपूर विभागाला जे आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आता नागपुरात आपण पाहू शकतो शहरातील मध्य भाग असलेला बर्डी परिसरामध्ये आहे, धंतोलीमध्ये आपण आहोत आणि मुसळधार पावसाचे जे आहे सध्या सरी आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्व विदर्भासाठी पुढील 2 दिवस जे आहे ते हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आले, तर त्यानंतर ऑरेंज अलर्ट सुद्धा जो आहे तो 25 तारखेच्या नंतर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये किंवा पूर्व विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला असताना आज खरं तर सकाळी जे वातावरण होतं त्यामध्ये ऊन पाहायला मिळत होती, मात्र अचानक आता दुपारनंतर वातावरण बदललं आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये जो आहे पाऊस आल्यामुळे कुठेतरी जे आहे काही लोकांनी जे घराबाहेर पडले होते किंवा कुठलेही पावसाचं नियोजन होते ते मात्र भिजलेलं सुद्धा पाहायला मिळते। आता सध्या बर्डी परिसरामध्ये जो उडान पूल आहे त्याच्या खाली सुद्धा लोक थांबल्यात आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। एकंदरीतच आपण नागपुरातली परिस्थिती पाहतोय। पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढला आहे, त्यामुळे विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचा फटका जनसामान्यांना बसतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।